श्री स्वामी समर्थ सर्वांना. 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीया हा सण आहे. हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी आपण केलेले पुण्य, जप, दान आणि चांगले कर्म कधीच संपत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, या दिवशी काही खास गोष्टी केल्यास तुमच्या घरात सुख, शांती आणि पैसा कायम टिकतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे की अक्षय तृतीयेचे काय महत्त्व आहे आणि असे आपण कोणते 5 उपाय करायचे आहे, ज्याने आपल्या घरात सुख, शांती आणि पैसा कायम टिकून राहणार, जे तुम्ही नक्की केले पाहिजे. अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे तुम्हाला माहिती आहे का? अक्षय म्हणजे कधीही न संपणारे. या दिवशी भगवान विष्णूंनी आणि माता महालक्ष्मी यांची पूजा केली जाते. घरात धन, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. पुराणांनुसार या दिवशी त्रेतायुगाची नवीन सुरुवात झाली आणि अनेक शुभ कार्य झाली. म्हणून हा दिवस सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. आपण करायचे जे 5 उपाय आहे ते पुढील प्रमाणे. त्यातला सर्वात पहिला उपाय आहे की आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून पूजा करायची आहे. या दिवशी शक्य असेल तेवढे लवकर उठून स्वच्छ अशी स्नान करायचे आहे आणि घरातील देवघरात दिवा लावायचा आहे. विशेषतः म्हणजे भगवान विष्णू आणि महालक्ष्मीची पूजा करायची आहे. ही पूजा करताना आपल्याला ओम ओम श्री विश्वन्वे नमः किंवा ओम श्री महालक्ष्मे नमः असा हा जप करायचा आहे. दुसरा उपाय म्हणजे दान करणे. हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. अक्षय तृतीया म्हणजेच दानाचा दिवस. या दिवशी अन्नदान, वस्त्रदान किंवा थोडे पैसे दान करा. दान केल्याने तुमच्या घरात धन कधीही कमी पडणार नाही. यातला तिसरा उपाय आहे सोने किंवा चांदी खरेदी करणे. शक्य असल्यास तुम्ही या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. पण लक्षात ठेवा, मोठी खरेदी जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एखादं छोटं नाणंही खरेदी करू शकतात. विषय हा पैशांचा नाही तर भावनेचा आहे. चौथा उपाय, तुळशीला पाणी अर्पण करा. तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते. या दिवशी तुळशीला तुम्ही नक्की पाणी घाला आणि तुळशीसमोर दिवा लावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही कमी होते. आणि 5वा उपयोग, चांगले संकल्प करा. अर्थातच मॅनिफेस्टेशन करायचं आहे तुम्हाला. या दिवशी तुम्ही जे काही मनापासून मागतात ते पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच डोळे बंद करून शांतपणे बसा आणि तुमच्या इच्छा भगवान विष्णूंना सांगा. आणि अत्यंत महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुम्हाला या दिवशी काय केलं नाही पाहिजे, तर तुम्ही या दिवशी या अत्यंत महत्त्वाच्या या गोष्टी टाळा. तुम्ही भांडण करू नका, कोणाशीही वाईट बोलू नका आणि कोणाचंही मन दुखवू नका. कारण या दिवशी केलेले वाईट कर्म देखील अक्षय म्हणजे कायम राहते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख, शांती, धन हवे असेल तर या अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी हे 5 उपाय नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.